नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ दत्त आणि निखिल. मी त्यांना तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर मी इतकी खुश आहे कारण सकाळी उठल्या मी बघितलं की आपली 75,000ची फॅमिली पूर्ण झाली आहे. 75,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि मी खूप खुश आहे. सप्टेंबर 2021 मध्येच मी ही जर्नी सुरू केलेली होती. 16 की 17 तारखेला मी अकाउंट ओपन केलं होतं आणि 20-21 तारखेलाच मी आय थिंक पहिला व्हिडिओ पोस्ट केला होता. तर आज एक्झॅक्ट 4 वर्षांनी ते पूर्ण झालंय. आय नो खूप मोठं नाही आहे हे काही, 4 वर्षात 75,000, बट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण मध्ये पहिलं वर्ष मी छान केलेलं होतं. दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी जरा शांतता होती माझी. मागच्या वर्षीपासून मी डेली व्लॉग पोस्ट करायला लागली आणि तुमचं इतकं सगळं प्रेम मिळत गेलं. तर लक तर नाही आहे हे, अजिबात लक नाही आहे हे, कष्ट आहे आणि तुमचं प्रेम आहे. मला आवडतात, मला ज्या तुम्ही प्रेमाने कान उघडणी करतात ना की हे असं नाही ते तसं आहे, तेही आवडतं. हा खूप काही जे निगेटिव्ह असतं त्यांना उत्तर द्यायला मी येते, बट स्टील माझ्या ह्या प्रवासात तुमचा पण खूप मोठा वाटा आहे. मी नेहमी म्हणते की आधी 10-12 हजार यायचे, आता ते 15 ते 20,000 लोक आहे जे डेली मला बघायला येतात छोट्या ब्लॉगमध्ये. मला जे काही आहे ते तुमच्यामुळे. त्याच्यामुळे आज सकाळी उठल्या मी खूप खुश होती. मेकअप त्यासाठी नाही केलाय, मला एक ब्रँड शूट करायचं आहे, त्याच्यासाठी आउटफिट असा होता म्हणून मी छान मेकअप केलाय. कसा दिसतोय तेही खाली कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर मी याचा एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येईल जो तुम्हाला नवरात्रीत पण काम येईल, कारण हा मेकअप मी खूप कमी पैशाच्या प्रॉडक्टमध्ये केलेला आहे आणि तो अतिशय छान झाला आहे असं मला वाटतंय. हां, जे म्हणत होते की केस नाही सूट होणार, तर मलाही आता तसं वाटतंय की मला ते बाउन्सी केस छान दिसायचे. बट ठीक आहे, मे बी ते खूप दिवसांनी बघती असं काही स्वतःला म्हणून वेगळं वाटत असेल, बट चेहरा मोठा दिसायला लागलाय असं मला वाटतंय. असो तर आता मी ते शूट करते आणि आज दिवसभरात काय काय होतं ते तुम्हाला सांगेलच, बट त्याच्या आधी थँक्यू सो मच अँड स्टे ट्यून. हाय सखी तू कुठे चालली आहे? कुठे चालली सांग? बोर म्हणा कुठे? जोपर्यंत निखिल तिथून घरातून निघाला नाही तोपर्यंत सखी लिफ्ट जवळ सुद्धा उभी राहिली नाही. तिला असं होतं की पापा कुठे निघून, पापा येतो की नाही आपल्यासोबत आणि मम्मा सोबत काय जायचं. अशी भामटी आहे माझी ही लेक आणि तिचा हा पप्पा. आणि त्याच्या बाजूने काल तुम्ही बोलल्यामुळे त्याचं सगळं मतपरिवर्तन झालेलं आहे, त्याच्याबद्दल मी पुढे बोलते. कट टू डायरेक्ट संध्याकाळ. ॲक्च्युली आज आमचा बऱ्यापैकी वेळ शूटिंगमध्ये गेला, म्हणजे ब्रँड शूट जे होतं त्याच्यानंतर पाहुणे पण आलेले होते. त्याच्यानंतर सखी झोपली, सगळी गडबड झाली. आता जवळजवळ 6:30 झालेत. निखिल बोला चल चक्कर मारून येऊ, कारण आज म्हणजे बाहेर एकदा आमचा असं नंतर प्लॅन झाला होता की सगळा जो ग्रुप आहे आमचा तो सगळा आमच्याकडे येणार होता, बट ॲज पर आमचे विशाल भाऊजी त्यांच्या मॅचमुळे सगळं कॅन्सल झालंय आणि मी त्यांना 2 गोडीचे शब्द पण बोलली आहे. निखिल नाही बोलला पण मी बोलली आहे. मी तर त्यांना ही धमकी पण दिली ना, तुमच्या टीव्ही समोर येऊन मी उभी राहिली तुम्ही मॅचसाठी एवढं कॅन्सल करत असाल तर. पण असं त्यांना ऑफिसचं काम पण आहे, मग सगळंच प्लॅन फिसकटला आमचं, त्याच्यामुळे अजूनच आम्हाला असं सुनं वाटत होतं. तर निखिल बोलला चल चक्कर मारून येऊयात. आणि ही जी आहे ना ही तुमची सखी हाय कर. हाय. सखी टोपी घालायला इतके नाटकं करते, बट तिला मी आता बोलली, म्हटलं बाहेर जायचं असेल तर टोपी घालावी लागेल. सेकंद मम्मा टोपी घाल ना, मम्मा घाल ना. इतके शहाणे असतात लहान मुलं. हाय. तू काय घातलंय सखी, तू काय घातलंय? स्वेटर घातलंय. आणि हे काय टोपी. आणि सखी कशी दिसते? सुंदर. कशी सुंदर. आणि हा तुमच्या दादाचा मत परिवर्तन. तर तुम्हाला असं सांगणार होती की काल संध्याकाळपर्यंत मी त्याला प्रॉपर कन्व्हिन्स केलेलं होतं की निखिल साडी घेऊयात उद्या म्हणून, कारण मी खूप दिवस झाले साडी नाही घेतली आहे. तर आणि तो ओके पण झाला होता, पण त्याच्या बदल्यात तुम्हाला बोललं होतं उद्या एक जरी कमेंट माझ्या साईडनी आली की दादा तू बरोबर आहे तर मी साडी नाही घेऊन देणार. आणि आज तुम्ही घोळ घातलाय, त्याच्यामुळे दादा बघा पैसे सेव. थँक्यू एवढंच. काय घाबरते ना कशाला? हिच्यामुळे ऍक्च्युली आम्हाला बाहेर निघू वाटत नाही, कारण सखी गाडीत आहे बघा. आम्हाला सगळ्या प्रकारचे डान्स करायचे असतात गाडीत. हां, तर तुमच्या दादाचे पैसे वाचलेत, पण मी माझ्या कर्तृत्वावर खर्चाने का होईना साडी घेणार आहे. जर तो उद्या मला घेऊन गेला तर. त्याच्यानंतर पण मी त्याला बऱ्यापैकी पटवलं होतं, बट त्याचं असं म्हणणं आहे की तनू लक्ष्मी रोडला गर्दी असेल, सखीला कसं न्यायचं, नाही हँडल होती आपल्याकडनं, तुझी साडी काय एवढी अर्जंट आहे का? स्माईल बघा तुझ्याच लँग्वेज मध्ये सांग. पाऊस आहे. अजून गाडी कुठे पार्क करायची? बाय द वे मी एक नवीन सिरीज सुरू केली आहे. इंस्टाग्रामवर आमचं
पेज आहे वाईब विथ तनिक म्हणून, जे मी असंच सुरू केलेलं होतं. त्याच्यावर मी आज पहिला व्हिडिओ टाकलाय, बऱ्यापैकी छान चालू आहे. रिअल फॅक्ट्स विथ तनया आणि निखिल, जे आपले रेग्युलर भांडणं किंवा वादविवाद किंवा जे असतं नवरा बायकोमध्ये कॉमिक वेने, तर ते सगळं मी शेअर करणार आहे त्याच्यावर. सो जर तुम्ही इन्स्टावर ते पेज फॉलो केलं नसेल तर नक्की करा. पुन्हा एक हाईप म्हणून पण एक ऑप्शन आलेला आहे. माझ्या हाईपची पॉईंट कमी आहे, 340 आहे, बट तुम्ही देत जा. तुम्ही वीकली 3दा देऊ शकतात, तर तेही देत जा. तर आता मी चक्करला निघालोय. पुढे काय कसं होतंय ते तुम्हाला सांगेलच, सो स्टे ट्यून. कोण येत आहे सखी? कोण येणार रे? कोण कोण येणार रे? गोलू येणार रे. सखीचा इतका वाईट अवतार होता. तिला म्हटलं गोलू येणार आहे, भूर जायचंय, लगेच कपडे बदलायला ती स्वतःच तयार झाली. गोलू कोणाची ग? गोलू कोणाची आहे? सखीची. तर तिने मस्त मला आवरू दिलं. तिला रात्री रोज फ्रेशच करते मी, नवीन कपडे घालूनच झोपवते. नवीन मीन्स फ्रेशवाले कपडे घालून झोपवते. आज पण ती नाटक करते रोज कपडे घालायला. आज गोलू येणार आहे. काय करते? सखी तू काय खाल्लं ग? जा जा. कुठे जाते? जा. गोलूला घ्यायला चाललोय आम्ही. गोलू मागच्या 15 मिनिटापासून येते पण अजून नाही आली. जाऊ दे, ती गोलू आपली नाही आहे सखी. आवाज दे गोलूला. सखीला गोलूचं सेम ऍडिक्शन आहे, जसं सखीच्या पप्पाला गोलूच्या पप्पाचं आहे, राईट? अरे आम्ही काही वर्षापासून दोस्त आहे, कॉलेज पासून. 2011. येस. 11 नाही 8. गोव्याला पण सोबत गेले होते हे पोरींना आणि बायकांना सोडून. 2008 पासून 8 18. आली का गोलू? आली? पडशील ना माऊ. गोलू नाही आली अजून. ये ग गोलू, ये ग, ये ग. आतापर्यंत आमची गोलू तुम्हाला पण माहित पडलीये. ये ना, ये ना म्हणा, मी शकू आहे. मी वेट करते, सांग तिला. एवढं गोड दिसतंय. तुला आठवतंय हे मी 40 का 60 रुपयाला घेतलंय. सखी किती 3 का 3.5 महिन्याची होती तेव्हा हे लाल टी शर्ट. ते आता सखी, काय काढ. तर हे जे शर्ट सखीने आत्ता घातलंय ना, हे सखी 3-3.5 महिन्याची होती तेव्हा मी नाशिकला मेन रोडवर रस्त्यावर घेतलेलं होतं. ते निखिल मला तेव्हा म्हणायचं काही पण कपडे घेऊन आली, बट हे आणि एक लव्हेंडर कलरचं होतं. अजूनही तसे. आता याची प्रिंट बऱ्यापैकी गेली, बट ठीक आहे. 40 का 60 अशाच रुपयात घेतलं होतं का? तो 60ला सांगत होता. वहिनी डोकं लावून 40ला घेतलं होतं, असं काहीतरी होतं. प्लस सखी खूप छोटी होती, त्या वहिनीने असेच बनियान पण आणली होती तिला, तर ते पण बऱ्यापैकी टिकले. आणि त्या तिच्या छोट्या छोट्या ज्या पॅन्ट्स आहेत ना, त्या आता मी 25-25 रुपयाला घेतलेल्या आहेत आणि त्या बेस्ट आहेत. मी युगला पण आणल्या होत्या शुभांगीच्या, पण त्या देण्यात झालं नाही. मग सखीला डबल झाला, त्या सखीला डबल यूज करते. गोलू आली, थांबा दाखवते. कोण आलं ग? आनंद पाय, आनंद पाय. सोड सोड गोलूला सोड. हाय. गोलू आल्यानंतर सखीसोबत शूट करणं इम्पॉसिबल पार्ट असतो, कारण ते दोघे एकमेकींमध्ये इतकं गुंततात. खेळता 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 भांडतात, पुन्हा खेळता 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 भांडतात. एकच वस्तू दोघींना पाहिजे असते. आत्ता तरी त्यांचं बऱ्यापैकी सूत जुळतं असं मला वाटतं. शाळेत गेल्यानंतर माहीत नाही, कारण दोघी बाय डिफॉल्ट सेम शाळेत जाणार आहे. जसे त्यांचे पप्पा सेम कॉलेजला होते, तशा एकाच वयातल्या आहेत दोघी, त्याच्यामुळे सोबतच शाळेत जाणार आहे. त्याच्यामुळे आम्हाला पण मिटवून घ्यावं लागणार त्यांचं जे काही असेल ते. आणि आता तरी कमी गोंधळ होता. जर पूर्ण ग्रुप आमचा आत्ता इथे असताना तर भयान झालं असतं. जो 99% इथे असताच, बट 1%मुळे, जसं मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं की भाऊजी लोकांना असतं ते. त्याच्यानंतरही आमचा आत्ता आम्ही बाहेर गेलो होतो तेव्हा 1 तास आमच्या पोरींचा फोन चालू होता. प्रत्येकजण आपल्या नवऱ्याला बोलत होतं की याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे झालं, यांच्यामुळे झालं, असं झालं, तसं झालं. आणि मी तर प्रत्येक भाऊजींना पण बोलते. माझं असं आपलं टोटल ओपन माइंडेड आहे. मग सगळे निखिलला, दिलीप भाऊजीला, सगळे असं आम्ही एकमेकांना बोलत होतो. पण ते असतं तर खरंच आज खूप मजा आली असती. माफिया काय ते पण मी तुम्हाला सांगू शकली असती. आणि हा विषय मी यासाठी पण काढलाय, मी काल उर्मिला निंबाळकरचा व्हिडिओ बघितला की या वयात मैत्री का होत नाही. तिच्या बऱ्याच पॉईंटला मी ॲग्री करते आणि त्याच्यात जेलेसीचा पॉईंट तर आहे आणि अजून आहे. लाईक मीपणा, पैसा, जेलेसी आणि बॅक बिचिंग नाही केली ना, तुम्ही कोणतंही नातं टिकवू शकता. फक्त मैत्रीचं नाही, कोणतंही. आणि स्पष्ट बघते, म्हणजे तुम्हाला राग आला तर तोंडावर बोलायला काही हरकत नाही. म्हणजे मी
खूप मित्रमैत्रिणी जपलेत, खूप म्हणजे अजूनही माझे जे कॉलेजचे मित्र आहेत त्यांच्या बायकांचे पण फोन येतात की हा असा असा वागला, याला बोल, तू याला बोल. मी सखी माझी दीड नाही, सखी माझी 3 महिन्याची होती, 3 महिन्याची. आणि माझ्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर होतं. पप्पा इज लाईक नाही जायचं, नाही जायचं, सखी खूप लहान आहे. मी म्हटलं मी करेल हँडल. आणि माझा आय थिंक सखी सगळ्यात शेवटचं बाळ आमच्या ग्रुपमधलं, पण ऑलरेडी सगळ्यांना मुलं आहेत. तर सगळे मला बोलले चल चल चल. माझे मित्र मला घ्यायला आले, आम्ही तिथे गेलो, आम्ही 7-7:30ला तिथे गेलो. मी रात्री 1 वाजता घरी आली ती सखीला घेऊन, सखीचं सगळं करून, कारण सखीची काळजी घ्यायला तिथे बाकी सगळे पण होते. मी माझा पण एन्जॉय केला, तिची पण काळजी घेतली. आणि माझे बऱ्यापैकी मित्र होते, मैत्रिणीत आम्ही 2-3च होतो, बाकी सगळे मित्र त्यांच्या बायका होत्या. सो इट्स अप टू यू की तुम्ही कसं जुळवून नेता. आणि माझं तसं मी अतिस्पष्ट व्यक्ती, मला राग आला तर मी तोंडावर बोलते. आणि तू जर माझे मित्रमैत्रीण असेल तर तू पण मला त्या हक्काने रागवू शकते, मी रागवल्यावर तू ऐकून घ्यायला पाहिजे, असं आपलं स्पष्ट मत आहे. आणि तसं असतं. लाईक स्वाती तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, स्वाती माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी मोठी आहे, बट स्वातीचं माझं कंटिन्यू सुरू असतं. आम्ही एकाच गावच्या आहे, आमचे मतभेद होता, बट असा इगो किंवा ही मला असं बोलली किंवा ती मला तसं नाही बोलली हे नाही आहे. तर लास्ट टाइम आम्ही शुभूकडे जमलो होतो, स्वातीने दूध टाकलं खिचडीत. मला स्वातीचा खूप राग आला कारण मला चालत नाही. मी स्वातीला खूप बडबड केली, तुला माहिती ना सगळे जसं खात नाही असं तसं. आणि एक दिवसांनी मलाच रिअलाईज झालं की मी स्वातीला बोलली. तर मी स्वतःहून स्वातीला म्हटलं स्वाती माझ्याकडनं कंट्रोल नाही झालं, माझी चूक झाली, सॉरी. आणि शी इज लाईक माझ्या तर डोक्यातही नव्हतं, मला माहिती तू बोलून जाते. तर छोटा शब्द आहे. आणि हां, जे कोणी निगेटिव्ह लोक असतात किंवा जे मैत्रीमध्ये पण असे असतात ना, मी तो एक फुगा असतो त्यांचा की मी म्हणजेच सगळं काही, किंवा पैसा पैसा पैसा, जेलेसी, बॅक बिचिंग. त्या लोकांना तर माझं असं असतं की मी स्वतःहूनच जाऊन असं म्हणते की सॉरी माझी चूक झाली. कारण ती लोक आयुष्यातच नको आहे, अशी लिटल लोक आयुष्यातच नको जी तुमचा मान अपमान नाही, म्हणजे तुमचा मान नाही ठेवू शकत, जे तुम्ही. आणि मुळात असं पण असतं ना की आपण बोलतोय आणि समोरचं ऐकतच नाहीये, ते वन वे कम्युनिकेशन पण नाही होऊ शकत. मग अशा वेळेला एक भाऊ माझी चुकी झाली, ताई माझी चुकी झाली, जे काही झालंय ते माझ्याकडनं झालंय. याने काय होतं, समोरची व्यक्ती एक तर ती आपल्याला एक अशी काही तुसड समजते काहीतरी की ही अशीच आहे, ही सॉरी बोलली, ही या काइंड ऑफ आहे. ती ऑलरेडी हवेत जाते आणि हवेत जाऊन ती आपल्याला इग्नोर करते की ही अशीच आहे म्हणून. याने आपला एक फायदा होतो की ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून जाते, ती निगेटिव्हिटी निघून जाते. आणि मी तर खूप त्याची, म्हणजे तुम्ही माझे मित्रमैत्रिणी असाल तर मी जे बोलते ते पण ऐकून घ्या, तुम्ही जे बोलते ते पण मी ऐकून घेईन. आणि हा रूल सगळ्यांना लागू होतो. सो आहेत, खालीवर होतं, बट तुम्ही जपलं तर जपते. म्हणजे मी ऑलमोस्ट आत्तापर्यंत केलेली सगळी मैत्री जपली आहे. 1-2 इकडे तिकडे झालेले आहेत कॉलेजमधले पण, असं तिरसट वागून किंवा वाकड्यात जाऊन कधीच नाही. आणि त्यामुळे खूप मजा येते. म्हणजे मला अजून आवडतं, माझी मित्र घरी येतात, पार्टी वगैरे करतात. मी निखिलच्या मित्रांच्या घरी जाते, त्यांच्या बायकांसोबत आम्ही पण खूप मजा करतो. निखिलला पण, म्हणजे माझ्यापेक्षा तर निखिलला दुप्पट तिप्पट मित्रमैत्रिणी आहेत. मित्रच जास्त, मैत्रिणी नाही आहेत, माहीत नाही का, बट मला आहेत. म्हणजे माझा शाळेचा ग्रुप आहे, माझा कॉलेजचा ग्रुप आहे, माझा निखिलच्या फ्रेंड्सचा ग्रुप आहे, माझा स्वतःचा एक ग्रुप आहे, आता आमचा यूट्यूबचा एक ग्रुप झाला आहे. तो इट्स अप टू यू की तुम्ही कसं हँडल करता सगळं. बट असायला हवे, कारण कधी कधी असं होतं ना, नातेवाईकांच्या आधी पण ते असतात जे आपल्याला धरून ठेवू शकतात. जसे मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की माझ्या लग्नानंतर 6 महिने खूप अडचणीचे होते आमचे. इन दॅट फेज निखिलचा जो ग्रुप होता त्यांनी आम्हाला खूप सावरलं. म्हणजे असं कोणी त्यावेळेस जर आम्हाला चुकीची ॲडवाईस दिली असते की अरे हे असं काही लग्न असतं का, तू सोडून दे, असं कोणी ऐकून घेत असतं का, किंवा निखिल अरे हिचा काय इगो आड येतोय, बट असं शिकवणारं कोणीच नव्हतं. मला आठवतं आहे आमच्या ह्याच हॉलमध्ये मैफिल बसायची, अतुल भाऊजी आणि सृजल ते इथे नाही आहेत आत्ता, बट यू नो लाईक अरे लग्नानंतर असंच असतं 6 महिने, म्हणजे कसं चुकीची ॲडवाईस देत नाही. आणि त्याच्यामुळे तुमच्यात पण इम्प्रूव्हमेंट होते. आणि मी हे आत्तापर्यंत नेहमी सांगत आली की आमचं नातं टिकायला आमच्या दोघांसोबत आजूबाजूचे लोक होते ना ज्यांनी पुश केलं, त्यांचा पण खूप वाटा आहे. आणि त्यावेळेस आई वडील किंवा नातेवाईक आतमध्ये नव्हते, त्यावेळेस मित्रमैत्रिणीच होते. निखिल, यू वॉन्ट टू से समथिंग? बट तू पण ॲग्री करशील ना, त्यावेळेस आपल्याला सगळ्यांनी समजून घेतलं होतं किंवा समजून सांगितलं होतं. स्पेशली अतुल भाऊजी तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर ते कधीच बॅकरमध्ये बसत नव्हते, ते कधीच माणसांमध्ये बसत नव्हते. आमच्या ते वहिनी असं असतं, वहिनी तसं असतं, वहिनी 6 महिने असं असतं, वहिनी जातं, वहिनी आमची पण वहिनी होती, निघून गेला आणि त्याने हुरूप मिळतो. सो मित्रमैत्रिणी जपले तर जपले जातात, नाही आणि जे असतातच ज्यांचं नाहीच आहे
ते आपल्या आयुष्यात नसलेलेच बरे, ज्यांनी आपल्याला त्रास होत असतील असे लोक नसलेलेच बरे. असो, हा टॉपिक कुठे होता, मी कुठपर्यंत गेली, बट जे आहे ते सांगितलं. सो असं, आणि तुम्ही पण आता माझी फॅमिली झाली, त्याच्यामुळे तुम्ही पण मला चांगल्या शब्दात सांगता, कानुगडणी करते, तेव्हा मी ऐकून घेते. जेव्हा सखीच्या बाबतीत लिमिट क्रॉस होतं कोणाचं, तेव्हा मात्र मग मला व्हिडिओ घेऊन यावा लागतो. अदरवाईज जे काही आहे ते मी करते की यार मला पण असं झालं की मी चुकली इथे, मी पण डिस्कस करते निखिलसोबत. सो यार तुम्ही पण माझा त्याच फॅमिलीचा एक पार्ट झाले आता. आणि आता तर आपण 75,000 झालो आहे. आय होप आपण लवकरच 1,00,000च्या आसपास जाऊ. ज्या स्पीडने तुम्ही आजकाल मला सपोर्ट करताय मीन्स अ लॉट टू मी. चलो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. मी लास्टला जे बोलते ते अगदी मनापासून बोलते असं मला वाटतं. स्क्रिप्ट नाही लिहून येत, मी जे मनातलं आहे ते बोलते. असो, आपला आजचा ब्लॉग आपण इथेच संपूयात. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हट तो बनताय जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि मी पुन्हा एकदा सांगते, थँक्यू सो मच. आज जिथपर्यंत आली आहे मी त्यात तुमचा खूप खारीचा वाटा आहे. माझी मेहनत आहे, बट तुमचं प्रेम पण आहे, तुमची साथ पण आहे, तुमच्या त्या छान छान कमेंट्स पण आहे. सो या, थँक्यू सो मच. भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.